मर्यादेमध्ये राहा असं तुम्ही बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलं असेल. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत मर्यादा म्हणजे नेमकं काय, मर्यादा का आवश्यक आहे, मर्यादा पाळण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि मर्यादेत राहण्याचे फायदे काय काय आहेत. तर मर्यादा एक अशी गोष्ट आहे जी आपले संबंध, आपले यश, आपली ओळख ठरवते. काही लोक खूप हुशार असतात पण मर्यादा नसल्यामुळे ते काहीच करू शकत नाहीत आणि अडाणी आणि साधी माणसं मर्यादेमुळे अत्यंत यशस्वी ठरतात. तर मर्यादा म्हणजे नेमकं काय? मर्यादा म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या सीमा ओळखणे, योग्य आणि अयोग्य यामधील रेखा ओळखणे, स्वतःला दिलेला शब्द पाळणे, स्वभावात आणि वागण्यात संतुलन ठेवणे म्हणजे नेमकं काय? आपण दुसऱ्याशी बोलताना भावनेच्या आहारी जाऊन काही अशा गोष्टी तर सांगत नाही ना, ज्या घरच्यांच्या, नवऱ्याच्या, मुलाच्या, जेणेकरून नंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होईल. कोणतीही गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे, आपण क्षणिक सुखासाठी मोठ्या सुखाचा त्याग तर करीत नाही ना, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजेत. आणि स्वतःला जे काही प्रॉमिस करतो ते तोडले गेले नाही पाहिजेत. तर माणसामध्ये मर्यादा नसली की तो माणूस कुणाचंही मन दुखावतो, स्वतःला आणि इतरांनाही त्रास देतो. मर्यादेत राहणारा माणूस आपोआप लोकांच्या लक्षात राहतो. त्याचा आवाज, भाषा, स्वभाव सगळं संतुलित असतं. नात्यामध्ये बरेच प्रश्न मर्यादा न पाळल्यामुळे होतात, जसं की आपण जास्त बोलणे, जास्त अपेक्षा ठेवणे, रागावर नियंत्रण नसणे. मर्यादा नसली की माणूस काम टाळतो, वेळ वाया घालवतो, चुकीच्या सवयी लागतात. मर्यादेत राहण्यासाठी आपल्याला कितीही राग आला तरी अपशब्द नाही, मोठा आवाज नाही, अनावश्यक टोमणे नाही आणि कोणत्याही नात्यामध्ये जास्त हस्तक्षेप नाही. जास्त अपेक्षा, जास्त जवळीक यामुळे सुद्धा नाती तुटतात. मर्यादा पाळण्यासाठी स्वतःचेच नियम पाळा. मी आवाज चढवणार नाही, मी नाही म्हणताना सुद्धा आदर करेन. आज मी कुठे जास्त बोललो आणि माझ्या वागण्यामध्ये मी काय बदलू शकते, यासाठी आपल्याला चांगल्या लोकांच्या संपर्कात राहिले पाहिजेत. आणि कोणत्याही गोष्टीवर रिॲक्ट करण्याऐवजी थांबा आणि विचार करा आणि मग उत्तर देवा. मर्यादेत राहिल्यामुळे मन शांत होतं, आत्मविश्वास वाढतो, लोक आपल्यावर विश्वास ठेवतात, नाती मजबूत होतात, यशाकडे वाटचाल होते. मर्यादा म्हणजे बंधन नाही, ती एक सुंदर चौकट आहे जी आपल्याला योग्य मार्गावर ठेवते. राग, भाषा, नाती या सगळ्यावर जर आपण मर्यादा ठेवली तर ते अजून सुंदर होतात. मर्यादा म्हणजे संस्कार. ज्यांच्या वागण्यात मर्यादा असते त्यांच्या वागण्यातील संस्कार दिसून येतात. संस्कार महाग नाहीत, पण ज्याच्याकडे असतात ते मात्र अमूल्य असतात. मर्यादा म्हणजे यशाचं पहिलं पाऊल. तुम्हाला यश हवं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही मर्यादा, वेळेची मर्यादा, भाषेची मर्यादा आणि वागणुकीची मर्यादा ह्या सगळ्यावर जर मर्यादा ठेवली तर तुम्हाला यश नक्कीच भेटेल. कारण उगाच बोललेले शब्द आणि वाया घालवलेला वेळ कधीच परत येत नाही. मर्यादा म्हणजे आदर. मोठेपणा वयाने येत नाही तर मोठेपणा मर्यादेमुळे येतो. ज्याचा स्वतःवर कंट्रोल आहे त्याचं जग आदर करते. शेवटी मर्यादा तुटली की नाती तुटतात. कधीकधी नाती खराब होत नाहीत, नात्यामधल्या मर्यादा खराब होतात. नाती टिकवायची असतील तर मर्यादा पाळली पाहिजेत. लोक म्हणतात मर्यादेत राहून काही होत नाही, पण इतिहास सांगतो मोठे तेच झाले ज्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवले. मर्यादा माणसाला सीमित करत नाहीत, त्या त्याला अनोखा बनवतात. मर्यादेत राहणं म्हणजे स्वतःला कमी करणं नाही, तर स्वतःला उंचीवर नेण्याचा मार्ग आहे. जर तुम्हाला असेच विचारपूर्वक आणि प्रेरणादायी व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.